गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमच्या राईडचा 5वा दिवस आहे. सकाळचे 6:10 झालेली आहेत आणि आज आम्ही जाणार आहोत रामेश्वरम आणि धनुषकोडी. तर साधारण सगळं मिळून हे 250 किलोमीटरचं अंतर आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही राईडला सकाळी लवकर स्टार्ट करत आहोत. सगळीजणं आता आलेले आहेत आणि आपापले बॅगा बांधत आहेत. सगळ्यांचं बांधून झालं की आम्ही इथून निघणार. पहिला स्टॉप बघूया, मोस्टली 9-9:30च्या दरम्यान नाश्त्यासाठी कुठंतरी थांबेन, पण त्याआधी इथं बहुतेक चहा मिळेल असा अंदाज आहे. चहा किंवा कॉफी काहीतरी मिळेल, गरम घेतो आणि आपण राईड स्टार्ट करू. चला. शेवटी 6:30ला आम्ही बाहेर पडतो. आणि हा आजचा आमचा पहिला फ्युल स्टॉप. जस्ट आम्ही बाहेर पडलो आहे तंजावरमधून आणि हायवेला लागताच नवीनच्या गाडीतसुद्धा पेट्रोल थोडं कमी होतं म्हणून थांबलो आहे पेट्रोल भरायला. त्या पंपावरची प्रचंड क्विक सर्व्हिस बघून हां, मी 2 गाड्यामध्येच रिफ्यूल केलं आणि त्याच्या पुढच्या पंपावर आलो. इथं 2-4 पंप चालू आहेत. आमचं काम फास्ट होऊन जाईल. प्लस इथं एअरसुद्धा चेक करण्याची सोय आहे, त्यामुळे तेही काम होऊन जाईल आमचं. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. So loud as the hours pass. ही सुरूची झाडं आहेत. तिकडे जी सुरूची शेती होते त्याची झाडाची ही नर्सरीमधून नवीन प्लांटेशनसाठी चाललेली झाडं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तंजावर सोडून आम्ही जवळजवळ 120 किलोमीटर पुढं आलेलो आहे. तर नाश्त्यासाठी आम्ही आता ह्या हॉटेलमध्ये समवेअर कुठेतरी थांबलेलो आहे मध्ये, आणि इथून पुढं रामेश्वरम अजून 2 तास लागतील आम्हाला. 133 किलोमीटर आहे इथून पुढं. तर आम्ही इथं नाश्ता करणार. नाश्ता करून परत निघू. सगळ्यांना भूक लागलेली. सकाळी साधी गोष्ट आहे, सकाळी 5ला उठून आवरून 9 वाजेपर्यंत म्हणजे भूक लागणार. त्यामुळं आम्ही 9लाच नाश्त्याला थांबतो. इथं फुल नाश्ता केला की रामेश्वरममध्ये आम्हाला हॉटेल हुडकण्यासुद्धा बरं पडेल.
साऊथला नाश्त्याची काहीच कमी नाही. मस्त एक नंबर. हलका फुलका आम्हाला कालच्या सारखाच इथं पण छान मिळालं. पोंगल, पोंगल आहे, इडली. मेदूवडा, इडली, चटणी. हे सगळं चांगलं चांगलं झालं. तिथं एवढं जरा हे झालं. छान नाश्ता आजही मिळाला कालच्या सारखा. व्हरायटी पण. सेम कालच्या सारखं केळीच्या पानावर सर्व होते. आम्हाला तुमचा घेत नाही आहे. बाबा माझी पुरी पण आली. पाऊण तास झाला इथं येऊन आणि आमच्या सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. पुन्हा एकदा आम्ही गाडीवर बसण्यास सज्ज. सगळेजण गिअर घालत आहेत. गिअर घालून 133 किलोमीटर आता नॉनस्टॉप जायचा विचार आहे. बघूया. नाश्ता फुल केलेल्याचा परिणाम सगळीजणच भोगत आहेत. सगळ्यांनाच ऑलमोस्ट जवळजवळ थोडी सुस्ती आलेली आहे. म्हणून रस्त्याच्या मध्येच आता इथं झाडसुद्धा नाही साधं, पण आम्ही थांबून थोडी 2 मिनिटाची विश्रांती, पाणी पिणे, चेहरा तोंड धुणे मला पण म्हणू की ते हे करून परत निघणार. विश्रांतीमध्येच आमचे असेही काही आर्किटेक्ट मेंबर आहेत की ज्यांना आपलं काम सोडता येत नाही. बसले की कामाला लागतात.
ब्रिजवर, प्लेज ब्रिजवर. आणि हा तो ब्रिज. खूप दिवसापासून स्वप्न होतं की आपण हे रामेश्वरमला यावं, या ब्रिजचा अनुभव घ्यावा. आज ते पूर्ण होताना खूप आनंद होत आहे. स्वतः गाडी चालवून तिथं येणं, धनुष्कोडी आणि रामेश्वरमचा हा ब्रिज स्वप्न पूर्ण झाल्याचं मस्त फील येते. वा वा वा. सगळे रायडर आमचे फोटो काढण्यात व्यस्त आहेत. माझा सारथी. जवळजवळ 10 मिनटं आम्ही या ब्रिजवर आहे. सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघणार. आमच्या सगळ्या वळीला 10 गाड्या. ट्रॅफिक थोडा अडचणीचा आहे, तरी पण आम्ही मॅनेज केलेला आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आम्ही रामेश्वरममध्ये हॉटेल आलेलो ॲक्च्युली अर्धा तासापूर्वी, पण थोडं रस असल्यामुळे हॉटेल हुडकायला थोडा लेट लागला. आम्ही फायनली हॉटेल तायका इथं थांबलेलो आहे आणि आता इथून आवरून अजून थोडं फक्त रूम्स क्लिनिंग व्हायच्या बाकी आहेत, म्हणून तोपर्यंत सगळी लॉबीमध्येच बसले आहेत. तर क्लिनिंग झालं की सगळीजणं आम्ही रूममध्ये शिफ्ट होऊ. मीनवाईलमध्ये ही सगळी इथं बसलेली आहे. हॉटेलची मस्त ग्रीनरी आहे आणि त्यात छान चिमण्यांनी घरं सुद्धा केलेली आहेत. लॉबीमध्ये रूम क्लिनिंग होऊस तोपर्यंत टाइमपास. आज सुद्धा कालच्यासारखीच मस्त रूम मिळाले. मोठी आईस्पाईस, डबल शेअरिंग. फायनली आम्ही धनुष्कोडीला पोहोचलेलो आहे.